कोणालाच काही कळलं नाही. कोणीतरी उठत होतं आमच्या गावाचं बघा, कोणतरी म्हणत आमच्या गावाचं बघा, सगळ्यांचंच बघायचं. बरोबर आहे का नाही? बघा, आपल्याला घर मिळालं पाहिजे. जे आपण ज्या घरात जागेवर राहतो ती जागा आपल्या नावावर झाली पाहिजे, मागणी त्यांनी आपली. बरोबर. आणि मग अधिकारी काय करत होते? गोल 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 उत्तर देत होते. बरोबर. कोणी ऐकलं? हा. तर आपण अधिकाऱ्यांना काय सांगितलं? तुम्ही जे काही सांगताय ना गोल गोल करून, आम्हाला कागदावर लेखी द्या. काय करा? कागदावर लेखी द्या. आणि वावी गावाला ज्या नोटीस आले त्या नोटीस आपण त्यांना सांगितलं त्या रद्द करा, त्या माग घ्या, असं आम्हाला लेखी द्या. कारण त्या सगळ्या नोटीस आम्ही माग घेतल्या असं आपण ग्रामसेवकाला सांगितलं. हे अधिकाऱ्यांना आपण सांगितलं, पण तुम्हाला ते गोंधळात लक्षात आलं नाही. बघा, लढाई लढायचं असेल तर थोडी शिस्त पण ठेवावं लागते. आलं का लक्षात? शिस्त पण ठेवावं लागते. आपण शिस्तीत नाही राहिलो, अधिकाऱ्यांना काय वाटतंय? येडे बसतील, गोंधळतील आणि जातील घरी निघून. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गोंधळ करतात अधिकारी काय म्हणतात? काय करतात त्यांचं एकात एक नाही, कोणाचं काय तर कोण काय तर कोणी कोणाचं ऐकत नाही. असं व्हायला नको. बाकीच्या ठिकाणी आपण कसं एकदम व्यवस्थित राहतो, शांततेत बसतो, सगळं ऐकून घेतो, आणि तिथं आपण आपल्याच लढाईसाठी आलो आणि आपणच गोंधळ घालून राहिलो. असं व्हायला नको. आणि सगळ्यांनी जेव्हा आपल्या हक्कासाठी आपण येतोय तर तुम्ही तुमचा रोज बुडून आले ना, कामधंदे सोडून आले का? कामच नव्हते कोणाला, सगळ्यांना काम होते. मग आपण आपले काम सोडून आलोय तर आपल्या येण्याचं काय झालं पाहिजे? फायदा झाला पाहिजे. तो कधी होईल? आपलं आंदोलन शिस्तीत चालेल. आपण शिस्तीमध्ये सगळे, आपल्या ज्या लोकांनी आपल्याला बोलवले आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. नाही बरोबर, आपण ते नाही कारवाई करणार साहेब. जर आज ते आज झाले आज तुम्ही बोलायला पाहिजे त्यांच्या अंतर्गत नाही ना साहेब. ते जोपर्यंत येत नाही आम्ही उठणार नाही. कारण हे 3 महिन्यापासून मांडतो ना साहेब. आम्हाला पत्र व्यवहारच नको साहेब, आम्हाला तात्काळ ऍक्शन पाहिजे. नोटीस द्यायला 3 महिन्यापासून काय करत होते साहेब? मी काय म्हणतो, 3 महिन्यापासून हे लोक काय करत होते? तलाठी काय करत होते? सर्कल काय, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, तलाठी किंवा सर्कल त्यावेळेस करायला पाहिजे होतं ना साहेब. 3 महिन्यापासून कसं हे येऊ दे ना गोडे साहेब. साहेबांनी फोन केले येतील ना. साहेबांना तेवढी पावर आहे ना, ते दंडाधिकारी तालुक्याचे प्रमुख येते, न्यायाधीश अजून तो एक विषय कातगावचा विषय अजून मार्गी लागला हे असू द्या. पण आज आम्हाला तात्काळ विषय घ्यायचे, चालावं लागतील. आता वकील जर येऊन बसले 3 ते 4 संघाचे विषय साहेब, संघाचे ते